सध्या वातावरणातील तापमानाची पातळी वाढत चालली आहे। तापमान वाढले की हवेतील आर्द्रता कमी होत असते। अशा उष्ण तापमानात कोंबड्या उष्माघातास लवकर बळी पडतात। मरतूक जर वाढली तर मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागतं। अशा परिस्थितीत कोंबड्यातील उष्माघाताची लक्षणे कशी ओळखायची आणि त्यावर काय उपाय करायचे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत। कोंबड्यांच्या शेडमधील तापमान 35 ते 38 अंश सेल्सिअसच्या पुढे असल्यास कोंबड्यांना उष्णतेचा त्रास जाणवायला लागतो। अशा वेळी कोंबड्या श्वास तोंडावाटे घेतात, धापा टाकतात, वारंवार पंख वर करतात व पोट जमिनीला घासतात, डोळे बंद करतात व सुस्त राहतात। या लक्षणांसोबत कोंबड्यांची भूक मंदावते, त्या पाणी जास्त पितात, अंड्यांचे उत्पादन कमी होऊन अंड्यांचा आकारही लहान होतो। कोंबड्यांच्या एकूण वजनात घट होते। बॉयलर कोंबड्यांमध्ये वजन कमी होऊन मांसाची गुणवत्ता खालावते। शारीरिक तापमान, श्वासोच्छवास आणि हालचालीवर परिणाम होतो। पिसांचा रंग बदलतो, त्वचा खरबरीत होते। उष्णतेच्या ताणामुळे पचनक्रिया आणि संप्रेरक यांचं केंद्रबिंदूत असल्याने ते विस्कळीत होतं। कोंबड्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी होऊन कोंबड्या आजारी पडतात। उष्णतेमुळे कोंबड्यांची मज्जासंस्था व्यवस्थित काम करीत नसल्याने शारीरिक क्रिया बिघडतात। वजन कमी होते अशी लक्षणे दिसली की कोंबड्यांना उष्णतेचा त्रास होतो हे ओळखावं। आता पाहूयात की यावर काय उपाय आहेत ते। कोंबड्यातील उष्णतेचा ताण जर टाळायचा असेल तर काही साधे उपाय करून शेडमधील तापमान नियंत्रित करता येतं। यामध्ये उपाय करताना कोंबड्यांच्या शेडमध्ये पंखे, पडदे आणि तापमान नियंत्रित करणारी उपकरणे लावावीत। काही तासांच्या फरकाने शेडमध्ये उजेड येईल अशी व्यवस्था करावी। यामुळे काय होतं तर कोंबड्यांच्या शरीरात कमी उष्णता तयार होते। शेडच्या छताला उष्णता रोधक पत्रे लावावेत। बाहेरील शुद्ध हवा आत येईल याकरता स्वयंचलित यंत्रणा लावावी। बाहेरील शुद्ध हवा आत येत राहिल्याने शेडमधील दमटपणा कमी होतो। कोंबड्यातील उत्सर्जन केलेले अमोनिया, कार्बन डायऑक्साईड यांसारखे वायू लवकर शेडबाहेर जातात। खाद्याचा वापर करून कोंबड्यातील उष्णतेचा ताण कमी करताना 22 ते 32 अंश सेल्सिअस तापमान दरम्यान प्रत्येक 1 अंश सेल्सिअस तापमानाकरता 1% खाद्य कमी करावं आणि 32 ते 38 अंश सेल्सिअस तापमान दरम्यान प्रत्येकी 1 अंश सेल्सिअस तापमानाकरता 5% खाद्य कमी करावे। उष्णतेच्या ताणामुळे कोंबड्यांची पचनसंस्था बिघडल्याने शारीरिक वाढ करता आवश्यक असलेले पोषक घटक जसे की जीवनसत्वे आणि खनिजे उत्सर्जन प्रक्रियेद्वारे बाहेर टाकले जातात। म्हणून व्यवस्थित पोषण होण्यासाठी खाद्यात जास्तीची जीवनसत्वे, खनिजे द्यावीत। यासोबतच खाद्यात आवळा, लिंबू, अश्वगंधा, तुळस आणि शतावरी यासारख्या औषधी वनस्पती मिसळाव्यात। कोंबड्यांना अमोनियम क्लोराईड, सोडियम बायकार्बोनेट, पोटॅशियम क्लोराईड आणि पोटॅशियम सल्फेट यासारखी आवश्यक खनिजे पिण्याच्या पाण्यातून दिल्याने उष्णतेचा ताण कमी करता येतो। जीवनसत्व क आणि ई खाद्यातून पुरविल्याने कोंबड्यांची उष्णतेचा प्रतिकार करण्याची शक्ती वाढते। बाहेरील तापमान वाढल्याने कोंबड्या खाद्य कमी खातात, पाणी जास्त पितात। म्हणूनच 21 अंश सेल्सिअस तापमान वाढीनंतर प्रत्येक 1 अंश सेल्सिअस तापमान वाढीकरता 60% पाण्याचे प्रमाण वाढवावे। अशा प्रकारे उष्णतेचा ताण ओळखून उपाय केल्यास कोंबड्यांमधील उष्णतेच्या तापमानापासून संरक्षण करता येते। ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा।